तर कोर कमिटीच्या बैठकीमध्ये फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही पाहू शकतो। थोड्याच वेळात भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे। विधिमंडळाच्या बैठकीमध्ये गटनेता निवडला जाणार अशी माहिती सध्या समोर येते। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतं। अगदी थोड्याच वेळात भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची ही बैठक पार पडणार आहे आणि विधिमंडळाच्या बैठकीमध्ये गटनेता निवडला जाईल। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची गटनेतेपदी अधिकृत घोषणा केली जाणार आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही पाहू शकतोय। आशिष शेलार, रवींद्र चव्हाण अनुमोदन करणार अशी माहिती मिळते। आपण नुकतंच पाहिलं निर्मला सीतारामन, विजय रुपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जी भाजपाची कोर कमिटीची बैठक होती ती पार पडली आणि त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि बैठकीमध्ये गटनेतेपदी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात येईल आणि अधिकृत त्यांच्या नावाची घोषणा ही केली जाणार आहे। महत्त्वाची अपडेट आपण ही पाहतोय। आपण दुसऱ्या दृश्यांमधून पाहू शकतो। सेंट्रल हॉल मधली ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी ही जी दुसरी बैठक आहे ती अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। आशिष शेलार, रवींद्र चव्हाण अनुमोदन करणार अशी माहिती मिळते। विधिमंडळ पक्षाची बैठक अगदी थोड्याच वेळात सुरू होईल आणि विधिमंडळाच्या बैठकीमध्ये गटनेता निवडला जाणार आहे। आपण पाहू शकतोय चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार गटनेत्याचा प्रस्ताव मांडतील आणि केंद्रीय निरीक्षक या प्रस्तावावर उपस्थित आमदारांचं मत जाणून घेतील आणि आपण पाहिलं आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण हे अनुमोदन मत जाहीर करणार आहेत आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा ही केली जाईल। आपण सध्या पहिली दृश्य पाहू शकतोय। भाजपाची कोर कमिटीची बैठक पार पडलेली होती त्यावेळीची ही दृश्य। अजूनही मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस, निर्मला सीतारामन, विजय रुपाणी यांच्यामध्ये अजूनही चर्चा सुरू आहे। ते आल्यानंतर जी दुसरी बैठक आहे सेंट्रल हॉलमधली त्या बैठकीला सुरुवात होईल आणि या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, अगदी बरोबर आहे गौरी, आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे। विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती जी आहे ती कोर कमिटीमध्ये करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात आमदारांकडे ज्यावेळी सेंट्रल सभागृहामध्ये जातील त्यावेळी आमदारांसमोर अनुमोदन जे आहे ते आशिष शेलार, रवींद्र चव्हाण ते करणार आहेत आणि सूचक जे असतील ते चंद्रकांत पाटील असतील। आणि खऱ्या अर्थानं आपण जर आधीच सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस हेच विधिमंडळ गटनेते होतील आणि तसंच आता झालेलं आहे। कोर कमिटीच्या बैठकीत दोन्ही निरीक्षक यांची कोर कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आणि त्यानंतर एकमुखानं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जे आहे ते शिक्कामोर्तब झालेलं आहे। कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील आणि सेंट्रल सभागृह ज्या ठिकाणी आमदार भाजपचे आहेत त्या ठिकाणी ते जातील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो ठेवला जाणार आणि त्यांना अनुमोदन जे आहे ते देण्यात येणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील। उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्या आधीची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। कोर कमिटीची बैठक तर संपलेली आहे। आता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत दोन्ही निरीक्षक जे आहेत ते बोलतायत, त्यासोबत रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आता पंकजा मुंडे देखील या ठिकाणी आतमध्ये गेलेले आहेत। निरीक्षक त्यांच्यासोबत बोलल्यानंतर आता खऱ्या अर्थाने काही क्षणात देवेंद्र फडणवीस सेंट्रल सभागृहात जातील आणि त्यानंतर त्यांच्या सूचक जे असतील ते त्यांचं नाव सुचवते, त्यानंतर प्रस्तावना मांडली जाईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होणार आहे। गौरी, हो सुशांत, आपण पाहू शकतो सेंट्रल हॉलमध्ये जी बैठक आहे भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची, त्या बैठकीला नेमकी कधी सुरुवात होईल? अगदी बरोबर आहे। कोर कमिटीची बैठक नुकतीच संपलेली। आता कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस, दोन्ही निरीक्षक आणि पंकजा मुंडे असतील त्यासोबत इतर जे नेते आहेत ते आता बाहेर येतील आणि त्यानंतर सेंट्रल सभागृह येथे जातील आणि सेंट्रल सभागृहात देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जो आहे तो प्रस्ताव ठेवला जाईल आणि त्याला एक मुखानं जे आहे ती संमती कुठेतरी देण्यात येणार। आपण आधीच सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे विधिमंडळ गटनेते असतील आणि त्या दृष्टिकोनातून आज देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे।
कोणत्याही क्षणी आता प्रमुख नेते जे आहेत ते बाहेर येतील. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निरीक्षक बोलतायत. त्यासोबत जे जे अनुमोदक असतील, जे जे सूचक असतील त्यांची नावं घेतली जात आहेत. कोण कोण अनुमोदक आहेत त्याची नावं जी आहेत ते लिहिली जात आहेत. तेच अनुमोदन करतील आणि त्यानंतर सूचक जे आहेत ते किती जण असतील याबाबतची जी आहे ती आता चर्चा होते. फक्त काही सेकंद राहिलेत, काही मिनिटं राहिलीत की देवेंद्र फडणवीस यांची नावाची अधिकृत घोषणा होण्यासाठी. गौरी. हो, नक्कीच सुशांत सुशांत या सर्व घडामोडींवर असेच लक्ष ठेवून राहा. तुमच्याकडे पुन्हा येतेच. सध्याची आपण ही दृश्य पाहू शकतो.